माझ्यासोबत सध्या पद्मश्री पुरस्कार विजेते लोककलावंत आणि ज्यांचं नाव अगदी देशभर गाजतंय ते रघुवीर खेडकर म्हणजेच आपले सर्वांचे रघुभाऊ आहेत आणि मला त्यांनी अगदी मोलाचं सहकार्य करून छोटीशी मुलाखत देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. रघुभाऊ, तुमचा माझ्या माहितीनुसार हा भोश्यातला दुसरा कार्यक्रम असावा, तर तुम्हाला भोसे गावाविषयी काय वाटतं? म्हणजे प्रेक्षक कसा प्रतिसाद देतो किंवा काय? नाही, गाव चांगला आहे, गावात एकी आहे. आणि काल आलो आम्ही. आमचा एका गावचा कार्यक्रम कॅन्सल झाला, मग कालच गाड्या सकाळी आल्या. परंतु गावकऱ्यांनी आम्हाला पाणी वापरायला, पाणी पिण्यासाठी जार वगैरे दिले, आमची विचारपूस केली, आम्हाला जागा दिली. खरं तर खूप चांगले गावकरी आहेत. आणि आजचा आमचा 25-26 सीझनचा शेवटचा कार्यक्रम आहे, सांगता समारंभ. तो या भोसे गावात होतोय आणि मला गावात येऊन आनंद वाटला. कुणी आम्हाला त्रास दिला नाही, काही नाही. सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं. याबद्दल मी संपूर्ण भोसे गावाचा, ग्रामस्थांचा मनापासून आभारी आहे. तुम्हाला आता नुकताच केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला. खरं तर एक कलेची चीज आहे, पण तो पुरस्कार थोडासा उशीर मिळाला असं मला वाटतं का? हो, पुरस्कार मिळायला खूप उशीर झाला, कारण जवळजवळ 77 वर्षानंतर लोककलेला भारत सरकारचा पुरस्कार मिळतोय. ही फार मोठ्या आनंदाची गोष्ट आहे आणि तोही तमाशा या कलेला मिळतोय. म्हणजे आत्ताची केंद्र सरकारचं लक्ष तमाशा कलावंतांकडे गेलेलं आहे आणि मला आनंद वाटतोय. केंद्र सरकारचा मी आभार मानतो की आमच्यासारख्या तळागाळातल्या लोकांना हा पुरस्कार देऊन जे प्रोत्साहन त्यांनी दिलेलं आहे ते फार कौतुकाची गोष्ट आहे. आता सध्या जर बघितलं तर तमाशा ही एवढी महाराष्ट्राची खरी कला असताना त्याच्याकडं शहरी भागातून म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी अगदी जिथं थिएटरमध्ये प्रचंड लोक यायचे तमाशा बघायला, मुंबईतून तो तमाशा आता हद्दपार झालाय. मग तुम्ही आता जे लोककलावंत आहेत, ही खरी तुमची लोककला आहे. अगदी पडद्यावरच्या कलाकारापेक्षा तुम्ही इथं हजारो प्रेक्षकांसमोर कला सादर करता, पण हिला उतरती कळा लागली. त्यासाठी लोकांनी काय केलं पाहिजे आणि तुम्ही स्वतः कलाकार म्हणून एक कोणती भूमिका किंवा दिशा किंवा कोणती कला घेऊन समोर येत आहे? आम्ही तर टिकवण्याचा प्रयत्न करत आहोतच, परंतु रसिक प्रेक्षकांनी सुद्धा या कलेला प्रोत्साहन देणं आता गरजेचं आहे. कारण मीडियामुळं या लोककलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा कमी झालेला आहे आणि तो उंचावण्यासाठी, कारण तमाशात आज इतका आधुनिकपणा आलेला आहे की प्रेक्षकांनी तो पाहिला पाहिजे. तमाशा बदलतोय, दर 50 वर्षात तमाशा बदललेला आहे, तर आता तमाशा बदलतोय, मीडियाशी सामना करतोय आणि अशा वेळेस रसिकांनी साथ देणं खूप गरजेचं. आता रसिकांनी साथ देणं गरजेचं आहे, पण बहुतेक तमाशा फडमालक हे सीझनच्या सुरुवातीला अगदी सावकाराकडून किंवा बँकेकडून कर्ज घेतात आणि चेहऱ्यावर रंग फसतात आणि आपलं दुःख उरात दडपून स्टेजवर रसिकांची करमणूक करतात, विनोद करतात. पण त्याच्या पोटाची भूक असते, ती भूक भागत नाही. त्यासाठी जनतेने पुढं आलं पाहिजे, किमान ग्रामीण जनतेने. आणि तिकिटावरचा असेल किंवा यात्रेतील तमाशा असेल तो पाहिला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, आता कसं आहे, या गोष्टी आर्थिक बाबीच्या आहेत आणि ज्याचा आर्थिक बाब जर चुकीच्या मार्गाने जात असेल तर तिथं त्याला नुकसान होणारच. आणि अर्थव्यवस्था जर व्यवस्थित सांभाळली तर नुकसान होणार नाही. अनावश्यक खर्च हा टाळला पाहिजे, अनावश्यक सामने हे टाळले पाहिजे, अनावश्यक स्पर्धा ही टाळली पाहिजे. रसिकांना काय पाहिजे तेच दिलं पाहिजे. त्याचं पाहून आपण केलं नाही पाहिजे, अनुकरण नाही केलं पाहिजे. प्रत्येकाच्या कलेत वेगवेगळा प्रकार पाहिजे, तर ही कला टिकल. आणि तोचपणा सगळ्यात आला तर टिकणार नाही. पण आजकाल मी बघतोय तर समजा मावशी असेल
किंवा आणखी एखादा विनोदी फारसा असेल, बहुतेक फळात तोच फारसा जिथं आम्हाला रघुवीर खेडकर भाऊ यांच्या तमाशात दिसतो, तो इतर छोटे छोटे तमाशे आहेत ते अनुकरण करतात. म्हणजे मग मी तुम्हाला तेच सांगितलं, अनुकरण नको, उपजत कला पाहिजे. तमाशा ही उपजत कला आहे, मुक्त नाट्य आहे आणि ते मुक्त नाट्यच चाललं पाहिजे, अनुकरणी नाट्य नाही चाललं पाहिजे. पूर्वीचे सवाल जवाब तमाशात चालायचे, त्यातून लोकांचं प्रबोधन व्हायचं, अध्यात्म पावण्याची माहिती मिळायची. नाही, आता ते चालणार नाही, कारण आज समाज फार पुढे गेलेला आहे. 6 महिन्याच्या बाळाच्या हातात मोबाईल दिला का तो बरोबर बटणं दाबतो, एवढा म्हणजे अद्ययावत झालेलं आहे. त्यामुळं जुनं आता चालू शकणार नाही, त्याला नवं स्वरूप देऊन सादर करावं लागेल. म्हणजे तमाशा हा बदलत्या रसिकानुसार बदलतोय आणि हा बदल जर होत गेला तरच तमाशा टिकला असं मला वाटतं. हो, बर, आता सध्या तुमचं रनिंग किती चालू आहे, वय किती आहे? 65 वर्षाचं वय आहे माझं. मग सुरुवातीला तुमची स्टेजवर एंट्री कधी झाली? मी जन्मल्याच्या 5व्या दिवशी. कशी? लहान मुलाचं काम होतं, चिंचकाचं बाळ, तर माझ्या वडिलांनी चिंचकाचं बाळ न नेता मला स्टेजवर नेलं. अरे वा, म्हणजे थोडक्यात तमाशा हा तुमच्या 5वीला पुजलाय. तुमची तमाशातली किती पिढी? दुसरी. आणि आता माझा मुलगा आलाय 3री. मला असं समजलं जुन्या जाणत्या लोकांकडून की तुमचे वडील स्वर्गीय तुकाराम खेडकर हे फार मोठे कलाकार होते. त्यांच्या भूमिका ह्या आता सध्याचे 70-80च्या वयाचे लोक आहेत ते सुद्धा आठवते. आणि मग त्यांच्याकडून तुम्ही कोणती प्रेरणा घेतली किंवा नाही, त्यांच्याकडून कोणता गुण घेतला? मी 3.5 वर्षाचा असतानाच वडील वारले, हा, त्यामुळं त्यांचं मला काही पाहायला मिळालेलं नाही. म्हणजे फक्त मी फक्त ऐकलंय त्यांचं नाव, ते काय करत होते, कसं करत होते, हे काही मला पाहायला मिळालेलं नाही. मग तुम्ही आता वगनाट्यात असेल किंवा इतर ठिकाणी कोणती भूमिका करता का निवड सोंगाड्या? ओके, रघुवीर भाऊंना बोलून बरं वाटलं, त्यांनी छोटीशी मुलाखत दिली त्याबद्दल त्यांचे आभार. सर या